शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी आउटलुक. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीला मार्केटमध्ये मोमेंटम भेटू शकते का मार्केट साइडवेज जाऊ शकते? असे कोणते एरियाज आहेत, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये मोमेंटम आपण कॅच करू शकतो? सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला. व्हिडिओ जर का आपण बघायला गेलो, थोडंसं आपण डेली टाईम फ्रेमवर जर का आपण यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये, तर मार्केटचं जे आउटलुक आहे, हे मार्केटचं आउटलुक तर सध्या तर पॉझिटिव्ह टू रेंज बाउंड वाटतंय. त्यानंतर जोपर्यंत मार्केट हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे, तोपर्यंत मार्केटचा जो स्ट्रक्चर आहे, हा थोडंसं आपल्याला रेंज बाउंड स्ट्रक्चर बघायला भेटते ॲज पर पोझिशनल बेसिससाठी. बट ॲज पर सपोज जर का मला थोडंसं ओव्हरऑल काय होऊ शकतंय? मार्केटचं जे अनसर्टनिटी मार्केटमध्ये झाली आहे, याचं कारण सोप्या भाषेत जर का आपण बघायला गेलो, तर जे पण वॉर ग्लोबल सेंटिमेंट चालू आहेत, ओके. इस्रायल ह्याच्यामुळं काय होतं? याच्यामुळं वॉर सिच्युएशन झाले आणि त्याच्यामुळं काय होतंय? क्रूडचे प्राइसेस असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्यामध्ये अजून वेगवेगळे देश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत चालले. जसं की आपण जर का बघायला गेलो ट्रम्प तात्यांचा एक ट्वीट आला. त्यानंतरनं चायनाचे पण काहीतरी आपल्याला जेट्स इकडं-तिकडं न्यूज बघायला भेटतील. तर जेवढं ते सिनारिओ वाढत जाईल, तेवढं थोडंसं मार्केटसाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिकल राहू शकतंय. ओके. तर आपल्याला फक्त वेट करायचं आहे, की मार्केट अपर साइडला ब्रेक करतंय का मार्केट ब्रेकडाउन दाखवतंय डाउन साइडला. तर ज्या डायरेक्शनला ब्रेक येईल अप साइडला किंवा डाउन साइडला, तिथून एक नेक्स्ट मूव्ह आपण कॅच करू शकतो आणि जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलंय. तर ज्यावेळी पण हे स्प्रिंग फुटल्यागत ज्यावेळी पण अप साइडला किंवा डाउन साइडला ब्रेक होईल ना, तर तिथे आपल्याला एक चांगल्या प्रकारे मोठी मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. जर का आपण आजचा डे बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये इन्व्हर्टेड हॅमर टाइप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये बनलाय. तर जोपर्यंत मार्केट आपण कालच्या परवाच्या डेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की इथनं ऑलरेडी एक डाउन साइड मोमेंटम आली. अपसाइडला मोमेंटम आले. तर जोपर्यंत ही जा काल हा जो हाय आहे आणि आजचा जो लो आहे, जोपर्यंत ह्याच्यामध्ये मार्केट राहील, तोपर्यंत मार्केट थोडासा आपल्याला ह्या रेंजमध्ये ट्रॅव्हल करताना बघायला मिळू शकतोय. पण आज एक रात्री 11:30 नंतरनं यूएसमध्ये मीटिंग आहे. एफ-ओ-एम-सीची मीटिंग आहे. फेड इंटरेस्ट रेट कट डिसिजन आहे. आता ते काय डिसिजन घेतील किंवा एफ-ओ-एम-सीच्या मीटिंगमध्ये काय गोष्टी होतील, तर त्याच्यावरती आपले नेक्स्ट मूव्ह उद्याची मूव्ह डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये मार्केट डाउन साइडला येईल किंवा मार्केट अप साइडला जाईल, हे आपल्याला त्याच्यावरती समजेल. पण त्याच्या आधी जर का आपण थोडंसं याच्यामध्ये चार्टवरती बघायला गेलो, तर आज मार्केट जे आहे, आज मार्केट पॉझिटिव्ह गॅप डाउन ओपन झाला. त्यानंतर डायरेक्ट एक रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटला आणि त्यानंतर परत अपसाइड म्हणजे व्ही टाइप ऑफ शेप उलटा व्ही टाइप ऑफ शेप आपल्याला बघायला भेटले आणि मार्केट क्लोजिंगच्या टाईमला साइडवेज जाताना आपल्याला बघायला भेटलंय. तर जोपर्यंत हे वाला एरियामध्ये मार्केट ट्रॅव्हल करते, तोपर्यंत मार्केट थोडासा असाच व्होलाटाईल राहू शकते किंवा जोपर्यंत मोठी मूव्ह आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत आहे. ओके. जर का मार्केट समजा एकतर ह्याच्या खाली जर का तुटला किंवा हे वाला लेव्हल आहे ह्याच्या खाली जर का तुटला, तर इथनं आपल्याला एक मोमेंटम डाउन साइडला किंवा डाउन साइडला बघायला मिळू शकते किंवा हे वाला जे लेव्हल आहे ह्याच्या खाली जर का तुटलं मार्केट, तर त्यानंतर आपल्याला मोठी मूव्हमेंट कॅच करू शकतो किंवा तिकडे आपल्याला एक मोमेंटम प्लॅन करू शकतो. जर का मार्केट सपोज अपसाइडला जायचा प्रयत्न केला, तर जर का मार्केट हे वाला जे लेव्हल आहे म्हणजे 24,900 25,000 चा सायकॉलॉजिकल नंबर आहे. ह्याच्यावरती जर का मार्केट आला, तर इथं एक चांगले सेलिंग एरियाज आहेत त्यासाठी. तर ह्याच्या आसपास जर का मार्केट यायचा प्रयत्न केला आणि इथं जर का निगेटिव्ह प्रायझेशन बघायला भेटला, तर आपण डाउन साइडचा ट्रेड पण करू शकतो. जर मार्केट डाउन साइडला आला, मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप अप ओपन झाला आणि मार्केट डाऊनला आला. तर ह्या कंडिशनला जोपर्यंत मार्केट हे वाला जे लेव्हल आहे 24,700 पासून 24,782 हे वाला लेव्हल आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर पॉझिटिव्ह प्रायझेशन बघायला भेटला, देन आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय. त्यानंतरचं जे लेव्हल आले, ते लेव्हल अल्मोस्ट इथे आलं, जे की 24,640 पासून 24,730 पासून 24,660 च्या आसपास जर का ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रायझेशन बनला, त्याच्यामध्ये कुठलंतरी रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटले, तर आपण इथं पण रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. पण जर का चुकून मार्केट ह्याच्या खाली सस्टेन झाला, देन आपण थोडंसं वेट करायचं. मार्केट मे बी डाउन साइडला यायचा प्रयत्न करू शकतो आणि हे जे लेव्हल होतं, इथून मार्केट लास्ट टाईमला रिव्हर्सल भेटला, तर इथं मार्केट मे बी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू शकते. जोपर्यंत हीच्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट अडकेल, म्हणजे हा झाला हाय, हा झाला लो, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट अडकेल, तोपर्यंत मार्केट टाईमपास करू शकते. उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे टाईम डिके पण प्रोबॅबिलिटी वाईज होऊ शकतोय. तर थोडंसं अलर्ट राहायचं आपल्याला ह्या रेंजमध्ये आणि जर का मार्केट सपोज ह्या एरियामध्ये जर का गेला, ह्या एरियामध्ये जर का मार्केट आला,
तर याच्यामध्ये पाठीमागच्या टाईमला काय केलं होतं मार्केटनं सपोर्ट, 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 सपोर्ट तोडला. आता हे फर्स्ट टाईम रीच करतंय, तर ह्या एरियामध्ये जर का मार्केट आलं आणि इथे जर का आपल्याला निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर आपण डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. होपफुली तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.